खूप सुंदर सजवलं आहे लोकांनी. ही प्लॅटर 100% मला जाम आवडलेली आहे. मला पण बिर्याणी ऑल टाइम फेवरेट. हे सगळी मलाई सीख बिर्याणी आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग मजबूत. अख्खाच्या अख्खा त्यांनी हा बांबू दिला आपल्याला पूर्ण. नमस्कार मंडळी, आज कुठे चाललोय आपण? आज एका मस्त दुसऱ्या एका ठिकाणी चाललोय जे आताच कळलं आपल्याला काही दिवसांपूर्वी. त्याचं नाव आहे बिर्याणी फेस्टिवल. उपवनच्या इकडे, उपवनच्या तलावाच्या बाजूला जो ग्राउंड आहे, हो, तर त्या ग्राउंडमध्ये आपला फेस्टिवल आहे, बिर्याणी फेस्टिवल. सो आम्ही त्या फेस्टिवलला चाललोय सगळेजण आता, आणि त्यासाठी आता रिक्षा पकडू. त्यासाठी आता गेट उघडतोय. खायला चाललंय फक्त खायला. हमारे YouTube चैनल सब्सक्राइब करो. हम लोग भी दिखाते हैं, मैं आके दिखाते हैं. आणि मग आता आम्ही चाललोय आता रिक्षा पकडून सरळ उपवन. आपण उपवनला पोहोचूया, उपवन तलावाच्या इथे. चला, आम्ही मस्तपैकी उपवन तलावाला येऊन पोहोचलेलो आहे. खूप लहानपणापासून आपण तलावाला जातोय ना. मी नाही, तू नाही तू नाही आता. हे बघा, वा. आणि आपण जरा थोडंसं चालत मस्तपैकी पुढे जाऊया. आणि विठ्ठलाची मूर्ती यांनी नवीन केली आहे, ती बघा एकदा फक्त. इतकी सुंदर मूर्ती वाटते ना ती. आणि याचं इनॉग्रेशन वगैरे झालं त्यावेळेला आम्ही इकडे नव्हतो आलो. या लवकर या. आणि ते किती छान मूर्ती आहे ही, वा. हां, वरती चंद्र पण आहे, हो, मस्त. सो आपण पोचलेलो आहोत आपल्या बिर्याणी फेस्टिवलला. ग्रँड फीस्ट फॉर रिअल फूडीज, बिर्याणी फेस्टिवल वगैरे वगैरे. छान मस्त पोचलो. आणि आता आपण आज जाऊन, आज गाणी मला ऐकायला येतात, तर गाण्यांचा आवाज छान आता बंद झाला. आणि मस्त आपण आता आतमध्ये आस्वाद घेऊ आणि तुम्हाला दाखवू आतमध्ये काय काय आहे ते. आणि इकडून तिकीट्स घेतलेत आपण. 30 रुपीज पर पर्सन तिकीट आहेत. ते एंट्रीसाठी आहेत, कारण आतमध्ये म्युझिक वगैरे बाकी सगळ्याच गोष्टी आहेत. सो त्यासाठी त्यांनी इकडून एंट्रीसाठी 30 रुपीज ठेवलेत पर पर्सन. सो 90 रुपीज झाली. घेतली आतमध्ये. आणि खूप सुंदर सजवलं आहे लोकांनी. आणि बरेचसे स्टॉल लागले आहेत. आपण स्टॉल्स तर सगळे बघूया. आणि समोर तिथे म्युझिक परफॉर्मन्स चाललेला आहे. आपण आता मस्त फिरूया सगळीकडे. काय बोलते, एक स्टॉलमध्ये जाऊया आपण, आहे ना. आम्ही पहिला स्पॉट चूज केला आहे. आणि पहिला स्पॉट आहे बाबा कॅटरर्स म्हणून आहे. आणि आपण काय घेतलं का स्नेहा? मिक्स प्लॅटर घेतलं ना. आपलं अजून यायचं आहे मला वाटतं, एकदा बघूया. ऑर्डर आलेली आहे, चला. तर आपण ऑर्डर घेऊन स्नेहा मोठं एकदम कार्य करून स्नेहा आलेली आहे बाहेर. हां, आणि आपण आता मागे जरा जागा शोधूया, कुठेतरी जरा रिकामी जागा जिथे जरा मस्त आपण काहीतरी खाता येईल. आम्ही मस्तपैकी तिथे खायला सुरुवात केली आहे. आणि स्नेहा ट्राय करते. छान, कसं आहे ग? भारी आहे. खा ग मम्मी. प्रॉपर टेस्ट आली, छान आला, मस्त आहे. तर लॉलीपॉप खाते मम्मी. भारी आहे. हां, मम्मीला चावायला जरा. तू खा. आणि लॉलीपॉप ट्राय करू दे मला. छान आहे, मजबूत आहे. फक्त हे जरा जे लेग पीस दिसतं ते कळलं, लॉलीपॉप दिसलं ते कळलं, हे टिक्का दिसलं ते कळलं. एक रशियन कटलेट ते माहिती आहे मला. हां, हे सगळे एक एक खातात मम्मी. आणि हे आता ह्याच्यात बरेच आहे ते पीस आहे. म्हणजे एक आपले तंगडी कबाब आहे, एक रशियन कटलेट आहे, असे बरेच कबाब्स आणि कटलेट्स आहेत. सो हां, कारण ह्याच्यात एकेकाचं परत सांगणं आपल्याला कठीण आहे, कारण काय कायांची नावं माहिती नाहीत आपल्याला. पण जे काय आहे ते ना बाप आहे. मला तरी आवडलं मस्तपैकी असं. आता हे आपण खाऊन घेऊया. हां, आपण एक खाऊन घेऊया आणि आता मस्तपैकी आपण पुढच्या स्पॉटला जाऊया. चला, मला तर आवडलं खूप. आणि 350ला ही जी का प्लेट होती ती आपण खाऊया आणि पुढे जाऊया. हे ना, हे ह्याच्यातलं हे लालवालं जे काही आहे ना, हे बॉम्ब आहे, हे रोल परफेक्ट आहे. मला जो मोहम्मद अली रोडला खायचा होता ना, तो हा रोल होता. असा रोल होता तो. हां, पण तिथे मला एवढा हे वाटला नाही. हां, मस्त. हां, मजबूत. मम्मी बघ, गरम गरम. मम्मी तुम्हाला आठवत असेल तर मम्मी घरात कधी चिकन खात नाही. तर मम्मीचा चेहरा बघा चिकन खाताना. पण एक किमा आहे म्हणून, किमा चावल्यानंतर तर दातात अडकत नाही, त्यामुळे चव खूप छान लागते त्याची. इतकं मस्त लागतं ना, इतकं सुंदर झालं हे सगळं.
सिरियसली सांगतो याच्यात ना जे काय काय हा काहीतरी कांडी आहे, चिकन कांडी, तंगडी कबाब वगैरे सगळे मिक्स कबाब आहेत सगळी. ही प्लॅटर 100% मला जाम आवडलेली आहे. आता ह्यात तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही की तुम्ही पण येऊन ट्राय करा वगैरे खा, कारण की आम्ही हा व्हिडिओ टाकेपर्यंत ते संपलेला असेल, कारण फक्त 3 दिवसांसाठी आहे. सो इव्हेंट लक्षात ठेवा, पुढच्या वर्षी पण हा इव्हेंट असणारच आहे, दरवर्षी असतो हा. त्यामुळे नक्की इकडे या तुम्ही. मस्त आहे हे सगळं. आपण आता खाऊन एन्जॉय करूया आणि पुढच्या ह्याच्यात, कारण मी मगाशी बोललो आपण आता पुढे भेटूया, पण हे मला परत करावं असं वाटलं, कारण इतकं सगळं ते मस्त लागतं ना हे. आता आपण भेटू पुढच्या स्पॉटला. चला देहभान विसरून आपली खाते आमचं कबाबचं पुरण संपलं आता. आता मस्तपैकी कुठेतरी बिर्याणी खायला जाऊ आपण, आहे की नाही? बिर्याणी दरबार आहे इथे, फ्राईड चिकन क्रिचन हैदराबादी आहे, इकडे पण एक आहे. कुठेतरी जाऊया शोधूया आणि आपण एक जागा ठरवू. चला जाऊया. आता आपण आलो अरुण बिर्याणीमध्ये. अरुण बिर्याणीमधून आपण एक बिर्याणी घेणार आहे, तर एक चिकन बिर्याणी आपण त्यांना विचारलं की याची स्पेशल बिर्याणी कुठली आहे, तर ते काय म्हणाले की तंदुरी बिर्याणी त्याची स्पेशल आहे. सीख आणि व्हाईट बिर्याणी पण असतात, पण त्या सध्या आज नाही, त्या उद्या ठेवणार. मग आज आपण त्याची टिक्का बिर्याणी, तंदुरी बिर्याणी खाऊ. आता आपण घेतली तंदुरी बिर्याणी. तंदुरी बिर्याणी आपण ट्राय करायची. आता इथे बाजूला गाणी चालू आहेत ना, त्यामुळे खूप आवाज आहे. बसायला आपण तिकडे टेबलवरती जागा आहे, पण चेअर नाही आहे. त्यामुळे आता आपण ही बिर्याणी खायला घेऊया. आणि दणक्यात बिर्याणी ही पण बिर्याणी आहे. घेऊ ना, 2 घेऊ. कसं आहे सुशी? सध्या तरी भात जास्त लागला. नाईस, डिफरंट. आपण जे खाल्लं आतापासून ना आतापर्यंत त्याच्यापेक्षा वेगळी आहे बिर्याणी. तुम्ही खाऊन बघा आता. आई टेस्ट करतात. वेगळी चव आहे. छान आहे. आपण खातो त्यापेक्षा जरा डिफरंट चव आहे. म्हणजे नॉर्मल ती मसालावाली बिर्याणी असते तशी नाही. आता स्नेहा खाते. मम्मीचं चाललंय. मम्मी आपलं कोशिंबीर वगैरे मिक्स करून छान. कशी वाटली बिर्याणी? ऑल टाइम फेवरेट आहे. बिर्याणी? मस्तच आहे, भारीच झाली. मला आवडली बिर्याणी, मस्त आहे. त्यांनी असं लिहिले की दिल्ली स्पेशल. हो, दिल्ली स्पेशल बिर्याणी त्यांनी लिहिली, म्हणून मग मला तरी ती आवडली. आणि आपण नॉर्मल खातो ना आपल्या हैदराबादी बिर्याणी किंवा दुसऱ्या कुठल्या बिर्याणी, तर त्याच्यापेक्षा डिफरंट चव आहे. जरा तिखट आहे, थोडीशी स्पायसीनेस आहे त्याला, आणि मस्त आहे. मला आवडली बिर्याणी, चांगलं आहे. मेन म्हणजे क्वांटिटी जास्त. 180ला, आणि ही पडली आपल्याला 180 रुपीजला. मस्त बिर्याणी आहे, मला आवडली. तर आता ही संपवूया आणि पुढे जाऊया आपण. ती बिर्याणी खाऊन झाली आहे. आता निघालोय आम्ही. आता आपण काहीतरी दुसरं शोधूया. इकडे सावजीवाले ट्राय करायचं आता. मला करायचं आहे. बोला सर. मस्तपैकी किमा पाव घेतलेला आहे आपण आता, आणि आता किमा पाव खायला बसूया आपण. चला. किती रुपये प्लेट आहे? आता स्नेहाने आपलं हे काय आहे, सावजी म्हणून काहीतरी सर्वदे सावजी म्हणून त्यांची जागा आहे, आणि त्याच्याकडून म्हणून मटण किमा आहे ना. तो चिकन नाही ना? चिकन आहे. नाही, मटण असेल, मटण असेल. सो किमा खाऊन बघ. नाही समजत. अच्छा, ठीक आहे, चालेल. मटण किमा येतो, कारण मगाशी मी त्यांना विचारलं तेव्हा ते बोलले होते मटण किमा आहे. सो मटण किमा येतो. आता स्नेहाने ट्राय केलं. कसं आहे, कसा वाटलं? टेस्ट छान आहे. मस्त आहे. टेस्टसाठीच खातो स्नेहा आपण. टेस्ट छान असायलाच पाहिजे ना. असं फुल भरलेलं आहे. कांदा आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी, बघा. कांदा, लसूण वगैरे त्याचे जागे दिसतात त्याच्यामध्ये. बापरे, एका वाटण वापरलं असेल ना, कांदा खोबऱ्याचं वाटण आहे. कांदा आणि खोबरं त्याच्यावर स्टोववर किंवा गॅसवरती ना भाजून काळं केलेलं त्याचं ती पेस्ट आहे, म्हणून त्याला एवढं काळसर कलर. काळं वाटण बनवतोस ना तसं. तशीच चव आहे, एक्झॅक्ट तशीच चव आहे. आणि त्यात मग फक्त आलं लसूण वगैरे आणि मिरच्या त्यांची पेस्ट, लाल तिखट मस्त केलं, पण भारी वाटतं. आणि 50 रुपयाच्या मानाने वर्थ आहे. मी तर बोलून 50 रुपयाच्या मानाने काहीच नाही. स्नेहा बघा कशी मस्त तुटून पडले त्याच्यावरती. स्नेहाला आवडले, पण ती बोलते मसाले खूप आहेत. पण सावजीचा तो तिखटपणा आहे, तो आता जसा हिट व्हायला लागला ना हळूहळू, बापरे. असं बॅक ऑफ द थ्रोट थोडंसं तिखट लागायला सुरुवात झाली. आम्ही मस्त हे संपवतो आणि पुढच्या स्पॉटला जातो. चला. ह्या ठिकाणी त्याचं नावच आहे बिर्याणिया, आणि ही रश तुम्ही बघाल ना, रश अल्टिमेट लेवलची रश आहे. आणि इकडे आता स्नेहा घुसते आतमध्ये ऑर्डर देण्यासाठी, कारण खूप जास्त रश आहे.
सो आपण बघूया आता आपली बिर्याणी भरतात त्यांना राईस पाहिजे नक्की रे होय एक मस्त चांगला पीस पडला तर त्याने घेतला आतमध्ये टाकून परत नाही काय ग दादा मसाला मसाला नाही ना चलेगा ना ये वाला राईस हे भरतात मस्तपैकी आणि आपण आता घेऊन जाऊया बाहेर मस्तपैकी खायला नाईस थँक्यू हसते काय ग अशा प्रकारे भयंकर गर्दी होती त्या गर्दीमधनं कसे तरी बाहेर आलोय किती वेळ गेला मला 10-15 मिनिटं गेली असतील त्याच्यामध्ये आपली अरे त्यांचं मॅनेजमेंट ऍक्च्युली खूप फकावलंय म्हणजे तिकडे घेतलं ना पीस टाकला परत बाहेर टाकते पीस टाकला परत बाहेर टाकली ही बोलली डालो ना वो अंदर त्यानं नंतर शेवटी घेतला टाकला आता पीस आता शांतपणे हा आणि ही वेगळी आहे मलाही सीख आहे आपण मस्त ट्राय करूया हे खाऊन मस्त जागा शोधूया पहिल्यांदा मस्तपैकी सुगंध बघ त्याचा कसा आहे गोडसर आहे का गोडसर वास जरा टेस्ट करा लवकर रिव्ह्यू पाहिजे आपल्याला आउटस्टँडिंग अरे भाई साहब मलाई सीख बिर्याणी मस्त क्रीमी अशी यात आपण मलाई सीख बिर्याणी आहे आपण खाऊया मी भरवतो मम्मीकडे लय काय काय आय होप ते चिकनच असेल सांडेल तिरक झालंय हो चांगली कशी आहे एक तिखट आहे ना तो एंडला लागतोय तो खाऊन बघ काय तिखट आहे मिरचीचं तिखट आहे की काय हे ना चिकन तुटतच नाही हा तुटत ते हाताने घरी जाऊन खाण्यासारखी बिर्याणी आहे हो भाई मस्त आहे स्पायसी आहे म्हणजे मलाई सीख असं ऐकलं की आपलं वाटेल की गोडसर आहे की काय तिला वेलचीचा फ्लेवर आहे इलायचीचा फ्लेवर आहे रेशमी कबाबला असतो तसं अरे अशी टेस्ट आहे म्हणून तिथे ते पण तेवढी गर्दी आहे ना तिथे बाप त्यांच्या बिर्याणी संपल्यात आता त्यांनी बंद केलंय स्टॉल लिटरली बंद करायला घेतले त्यांनी आता स्टॉल ते आणि आपण आता मस्त आहे त्याचा समाचार घेऊया भाई खा आता खा चला मस्त कांदा आहे कांदा तळलेला असतो ना तो वापरला काजू असेल क्रीम असेल आणि सीख कबाब आहे तो स्मोकी फ्लेवर त्या सगळ्याचं मिळून तो गोडसर जो फ्लेवर आला ना तो आहे आणि मिरची वापरले लाल तिखट नाही आणि काळी मिरी त्याच्यामुळे शेवटी ना असं ते फॉलो केल्याच्या नंतर गिळल्याच्या नंतर तो शेवटी असे गळायला तिखटपणा तो आहे तिखटपणा त्याला आणि खूप सुंदर लागतं मला आवडली म्हणजे बिर्याणीच्या बाबतीमध्ये आपण नेहमी खातो ना हैदराबादी बिर्याणी बोल साधी बिर्याणी बोल वगैरे कुठली पण बिर्याणी बोल त्याच्यामध्ये ती कम्प्लिटली वेगळी बिर्याणी 10 out of 10 मला आवडली मला स्नेहा पहिल्यांदा खाल्ले आउटस्टँडिंग बोलली ना मला ते का बोलली ते आत्ता कळत मजबूत झाली बाप तरी तुटलंय आता पीस खाऊन आणि आवडली मला तरी संपवतो आणि एवढी चीज आहे तिघं खाऊन बघूया आपलं जेवढी जमते तेवढी संपवूया बाकीची जर घरी खाणार आहे मी हाताने ते मांडी घालून हाताने व्यवस्थित प्रॉपर मजा आली पण चांगलं हा एक्सपेरिमेंट मला सक्सेसफुल वाटला बाप वाटली बिर्याणी बाप आहे चला आम्ही कुठेही चालू होतो आपण आलो नेक्स्ट स्पॉटला त्याचं नाव आहे बिर्याणी अँड मी आणि तिकडे आपण स्नेहा काय घेतोय इकडे का कुठे विसरतेस नवरा इकडे तुझा नवऱ्याला विसरलीस तू 2च वर्ष झालीच त्या लग्नाला आपण घेतो प्रॉन्स समोसा ना मस्त काय आहे ते आपण एकदा ट्राय करून बघूया बघ समोर आलं पण आलं सुद्धा थँक्यू आता आपण ट्राय करून बघूया मस्त कसं आहे ते चला स्नेहाने खायला सुरुवात केली आहे कसं आहे चांगलं आहे घे ग मम्मी हे प्रॉन्सच आहे नको टेन्शन घेऊ मगाच्या बिर्याणी मलाई टिक्का बिर्याणी मलाई सीख बिर्याणी त्याच्यामध्ये असं झालं की मम्मीला वाटलं की ती मटनची आहे का ती असं बोलते ती बघा चिकनचीच आहे का कसं आहे छान आहे मी खाऊ की नको खाऊ पकड की
पीस जाऊ दे, प्राउन्स महाग खाल्ले. असू दे म्हणून काय आलं ते साफ करायचे असतं वगैरे तर ठीक आहे मानू शकतो पण टेस्ट खूप चांगली मला टेस्टच्या बाबतीमध्ये आवडली. टेस्ट छान. चांगलं तर आपण बसलो आपल्या बांबू बिर्याणीची वाट बघत. तिथे का आलं बाजूला बघ काय लिहिलं दुर्वांकूर ट्रेडिशनल बांबू बिर्याणी पण बाजूला लिहिलं कोल्हापूर. स्नेहाच्या जवळचं एकदम ते मग त्यामुळे आम्ही या लाईनमध्ये उभे राहून आता बिर्याणी शेवटची बिर्याणी खातो बांबू बिर्याणी तर ती खातोय आणि मग पुढे आपण वेगळ्या गोष्टीला निघूया. चला आता आम्ही ते आपलंच तुम्हाला सांगितलं तसं दुर्वांकूरला आलं आणि हे त्यांनी पूर्ण बांबू हे करून ठेवलेत, पॅक करून ठेवले. त्याच्यामध्ये बिर्याणी स्टफ करून ठेवले त्यांनी लेयर्स लावून आणि तुम्हाला दाखवत असं ते बाहेर काढतात बांबूमधनं. एकदा तुम्ही ते बघा, अशी पूर्ण बिर्याणी तुम्हाला मिळेल. मॅडमनी घेतली आहे बिर्याणी आणि त्यांनी तुम्हाला बघाल तुम्ही बांबूच दिलाय त्याने. अख्खाच्या अख्खा त्यांनी हा बांबू दिला आपल्याला पूर्ण. हो आणि हे घरी जाऊन आपण खाणार आहोत. आता तो पचका झाला थोडासा. मला वाटलं की आपण इकडे पार्सल म्हणजे डब्यात ते काढून देतील पण नाही, त्यांनी अख्खाच्या अख्खा बांबूच दिलाय आपल्याला. म्हणजे मी व्हिडिओ इथे एंड करणार होतो पण आता आपण याच्यानंतर घरी जाऊया. एक अजून गोष्ट घ्यायची महत्त्वाची आहे ती म्हणजे खरवस घेऊया. जमलं तर सोलकढी बघूया घ्यायची आहे का आणि मग ते घेऊन आपण घरी निघूया. चला आता आपण आलोय वैष्णवी खरवस आणि पियुषमध्ये आणि यांच्याकडे खरवस घ्यायला आलं. हे आपलं ओरिजिनलच आहे ना, पूर्ण गाईच्या चिकापासूनच बनवलेलं आहे ना. माझ्या म्हशीचं आहे. आमच्याकडे तबेले आहेत पण त्यांना ती चिक सांगितलं तुम्ही नंबर घेतलाय की तुम्ही द्या ते तरी पण देत नाही की घरी तरी ॲटलिस्ट बनव. आता हे घेतलंय मस्त आहे की 150ला आणि आपण हे घेऊन आता घरी पळूया. अच्छा गुजरातवरून ते येत आणि मग त्याचं तुम्ही इकडे बनवता. जाऊ दे, आपल्याला गुजरातला जायला लागेल. ते जायचं बघू जाऊ नंतर. आता काय सोलकढी घ्यायची आहे का? थँक्यू. थँक्यू. चालेल सुरूची सोलकढी आणि वॉटरमध्ये पाणी आपण घेतलं होतं ना मग अशी इकडनं आणि तेव्हाच नाही बोलली सोलकढी इकडे तर सोलकढी घेऊया म्हणून. आणि एक ग्लास घेतला आहे आपण कारण की पोट भयंकर भरलं आहे म्हणून जरा सोलकढी घेऊ आणि आपण 50 झाले. हा पळूया आता इकडून. स्नेहा बघते पिऊन. दादा QR कोड पण आहे आमचा या इंस्टाग्रामवर तुम्ही सर्च केला ना अच्छा सुरुची म्हणून ओके. सुरूची सोलकढी ना. ओके. हॉटेल पण आहे 16 नंबर कुठे 16 नंबरला? 5 मिनिटच्या बाजूला अच्छा अच्छा. नाव काय हॉटेलचं? राजमाता. अच्छा राजमहल. राजमाता पोळी भाजी केंद्र. अच्छा 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 मस्त. कशी आहे मम्मी? छान आहे. हा 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 आहे. मी पिऊन बघतो. गोडसरपणा पण त्याला हो छान आहे. भारी बनवली. मस्त मस्त आहे बाई, सिरियसली मस्त. काही ठिकाणी काय आपलं फक्त ते थोडा मसाला असतो, तिखटपणा असतो त्याला जास्त. गोडसरपणा पण आणि फक्त नारळ आणि घशाला लागत नाहीये. नाही मस्त वाटली मला ही. बापरे मी जे आपण जे नाही संपवेन मी. सिरियसली मला आवडली. आम्ही संपवतो आता ही. मम्मीला पिऊ दे. पी मम्मी. आणि मग आपण ते घेऊन आता सोलकढी झालेली आपण निघूया. चला तर IC पॉप्समध्ये पानाचा प्लॅन चेंज झाला आहे आणि इकडे पेप्सीचा प्लॅन चालू झाला आहे. चांगलं आहे मस्त वेगळे. आपण लहानपणी पेप्सीच खायचो नाही का, त्या सगळ्या तिकडे वेगवेगळे असे मस्त फ्लेवर्स आहेत बघा. तर आपण ते घेतोय. तू कोणते घेते? गोवा घेतलंस. मी काय घेऊ? स्ट्रॉबेरी आहे. स्नेहाने गोवा घेतलंय. कसं आहे का? छान. आणि हे जिरा आहे ना. गुड वन. आणि हे मी घेतले कच्ची कॅरी स्वतः. होय होय मस्त आहे. कच्चा मँगो बाईटचा तो फ्लेवर असतो नाही का, तो आलाय त्याला मस्त पैकी. हा गोळा ते खाल्ल्याची आठवण आली का तुला? बचपन की चुस्की असं नाव आहे त्याचं IC पॉप्स म्हणून. आणि सगळ्यांचं लहानपण कोणालाही हे कुठेही कोणी जा सगळ्यांना आवडतं आहे खायला. आणि मस्त 25 रुपयाला एक आहे आणि 3 घेतलेत आम्ही मस्तपैकी. मजा आली. काय म्हणते? सगळ्याचा एंड झाला. आपण हो आणि सगळे इकडे म्युझिक वगैरे पण बंद झालं. आता आपण घरी जाऊन 2 गोष्टींचं अनबॉक्सिंग करणार आहे. एक म्हणजे आपली बांबू बिर्याणी आणि दुसरा खरवस. तर चला आपण आता घरी जाऊया. सुशीलने घेतलंय बांबू बिर्याणी. हो 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 हो. आपण आलोय घरी आणि ना ते बांबू अख्खा घेऊन आलोय. बांबू कारण तिथे खाऊन पोट भरलं होतं. हो 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 हो. त्यांनी असंच काहीतरी हो बघ बघ
आहे अजून आहे. तर आपण हे सगळं काढून घेतलं, जेवढं निघते तेवढं काढू. आहे खाली थोडीशी अडकलेली आहे, बघू, ती बघू. नंतर काढू आपण थोडी ती बघ. हा तर आता हे ते झालंय काम आपलं. उलटण्याने काढू. मग गरम आहे अजून. मग त्याने त्या परत त्यात ते काढलंय कापून कोरलंय, ते आत कोरलेलं आत पोकळच असतं म्हणा. हे आहे बघा हा पीस इकडे मस्त. याचा काहीतरी आपण उपयोग करू शकतो. ते बघू मी झाड लाव त्याच्यात. कोथिंबीर झाड नाही, वास काय बनवू शकतो. ड्राय दिसते रे. ड्राय, खूप ड्राय. बिर्याणी सारखी बिर्याणी आहे आणि हा एक्स्ट्रा ऑर्डिनरी काय चव ना. बांबूचं काय आहे काय त्यात वेगळी अशी चव? खाऊन बघ. बांबूला कुठे काय फ्लेवर असतो? म्हणजे मला तसं तेवढा काय असं अल्टिमेट काय वेगळी अशी चव नाही लागली. क्वाईट जेनेरिक एक्सपिरियन्ससाठी फक्त ती गोष्ट आहे असं मला वाटतं. नाही मग आहे, टेस्ट आहे पण नॉर्मल आहे. मग हे ते दुसरी असते ना जी प्रॉपर बांबूमध्ये कच्चं चिकन टाकून आणि कच्चा तांदूळ टाकून जी शिजवतात ती वेगळी बिर्याणी, तिला ॲक्च्युअल बांबूचा फ्लेवर लागतो. हे फक्त गिमिक टाईप आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आणि थोडी ड्राय आहे. ड्राय काय खूप ड्राय, खूप ड्राय. तर आता मग हे संपवून टाकूया आपण आता. ग्रेव्ही टाकायला विसरले वाटतं. हो वाटतं असतील. तर आता हे संपवूया आपण आणि पुढच्या कार्यक्रमाला लागूया मस्तपैकी. आमचे चला. जे ना ख्रिश्चन राहतात काही जण, ते लोक पण सेम बिर्याणी बनवतात. ते हा. असं म्हणजे त्यांची नॉर्मल टोपातली बिर्याणी आहे ना तशीच लागते. हां काही म्हणजे सिम्पल बिर्याणी लागते असं हा, ॲज सच बांबू बिर्याणी घेण्यासारखं काही नाही. मला वाटतं ते दुसरी आपण 200 रुपयाची ही बिर्याणी घेतली ना मलाई सीख बिर्याणी, ती बाप मला लागली सगळ्यामध्ये. त्यामुळे आता मग हे आहे, वाईट नाही बोलत आहे आम्ही, चांगली आहे पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे की बांबू बिर्याणीसारखी. थोडीशी एक वेगळी टेस्ट लागते बांबूची त्याच्यामध्ये काहीतरी, कारण ते बऱ्याच वेळ त्यांनी उकळलं ते म्हणजे ह्याच्यावरती कोळशावरती ठेवून. सो ते आपण भाजलं सॉरी. तर ते आपण आता खाऊ, संपवू आणि पुढच्या कामाला लागू. चला. आणि तर संपवून झाली आणि खरवस आम्ही तिकडनं पार्सल घेतलं कारण तिकडे खायला आम्हाला तेवढं हे नव्हतं, मन नव्हतं. म्हणून आता म्हटलं घरी गेल्यानंतर सगळं आपलं खाऊन पिऊन झाल्यानंतर मस्त शांत बसून त्यानंतर खरवस खायला घेऊ. हा खरवस घेतलाय. खरवस कोण ट्राय करतं पहिलं? घ्या तुम्ही दोघेही करा. घे ना, तू पण घे. वाटतो तरी आहे चांगला ज्या पद्धतीने तोडला गेला तो. काय बोलते? आहे. सिरियसली? Yes. म्हणजे 150 रुपये वर्थ आहेत. हे 150 रुपयाचं होतं खरवस आहे आणि हे म्हणतात की चांगलं आहे. Yes, yes. गुळातलं आहे पहिली गोष्ट तर. अच्छा, मला ह्याच्यातलं वाटलं डब्यातलं. नाही ओरिजिनल एकदम. ओ भाई साहब, अजूनही घ्यायला पाहिजे. अजून तो फ्रीज हा मध्ये ना? थंड गेला ना सेट होईल. तुम्हाला ते हातगडीवरती लाल कलरचं अंतरलेलं असं ती मलई असते ना, नाही, ते खरवस नाही का? जे प्रॉपर गावी करतात ना. हे खरवस आहे. हे प्रॉपर गाय व्याते, व्यायल्यानंतर त्याचं जे चीक निघतं पहिलं चिकाचं आहे, जे, चिकाचं. त्या चिकाचा बनवलेला खरवस आणि प्रॉपर गुळ वेलची वगैरे त्या गोष्टी आहे त्याच्यामध्ये. आई आणि शपथ. साखरेचं पण नाहीये पहिली गोष्ट तर. स्नेहा खा, तिसरा चमचा कुठे? मजा आली. मी तो थंड करून खाणार आहे नंतर. शेवट गोड झाला, मला जाम आवडला खरवस. बाबा खरवस मजा आली आहे, मस्त झालंय. मम्मी चालली फ्रेश व्हायला आता आणि आपण व्हिडिओ करूया इकडे एंड. आपण मस्त मजा केली आज आणि याला तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही की तुम्ही इथे जा आणि तुम्ही पण आस्वाद घ्या, कारण की आम्ही जो शूट करतो तो आणि त्याच्यानंतर उद्या आणि परवा हे 2-3 दिवस ते फक्त फेस्टिवल असणार आहे. सो तुम्ही पुढच्या वर्षी नक्कीच येऊ शकता इकडे आणि ट्राय करू शकता, कारण खूप मस्त व्हरायटी असते इकडे खायला. प्लस तुम्हाला सिंगिंग वगैरे ते सगळं तिथे बघायला मिळतं. लाईव्ह परफॉर्मन्स असतात, गाणी वगैरे तुम्हाला मिळतील बघायला. नाचू गाऊ शकता, बरेच लोक आलेले असतात तिकडे आणि तुम्ही खाऊन पिऊन मजा करू शकता. आणि ते काही जण म्हणतात की ते दर दिवशी वेगवेगळ्या काय काय गोष्टी लावतात. आज ही बिर्याणी, उद्या ती बिर्याणी, त्यांच्याकडच्या जेवढ्या स्पेशालिटी असतील त्या. सो आता आपलं हा व्हिडिओ इकडे आपण एंड करूया. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा एंडपर्यंत आणि व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, ते शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला लावा. आता पुढच्या व्हिडिओसाठी आपण भेटूया पुन्हा. चला, या व्हिडिओसाठी एवढंच. बाय.